तर आज मी पहिल्या पावसात खाडीतील मिळालेले अगदी ताजे मासे वापरून झणझणीत तिखट आणि आंबट असा रस्सा बनवणार आहे। रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम मी हे मासे साफ करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि लागणारे जे काही कमी प्रमाणात साहित्य आहे ते मी पुढे सांगत आहे। आणि आता इथे मी आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे। ह्या सर्वांची मी पेस्ट बनवून घेणार आहे। आणि इथे मी मसाला, मीठ, तेल, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे। हळद, बारीक चिरलेला कांदा आणि इथे चिंच सुद्धा मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे। आता मी सर्वप्रथम टोपामध्ये तेल गरम करून त्यात कांदा छान सोनेरी होईपर्यंत परतून घेते। त्यानंतर त्यात आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घालून कच्चा वास जाईपर्यंत परतून घेणार आहे। ही पेस्ट थोडी शिजल्यानंतर त्यामध्ये आता मी मसाला, हळद आणि मीठ घालून हा मसाला छान परतून घेते। पेस्ट आणि मसाले हे सर्व व्यवस्थित शिजल्यानंतर आता ह्या मसाल्यात मी चिंचेचं पाणी आधी टाकून घेते आणि त्यानंतर मी हे मासे अलगद ह्यामध्ये सोडते आणि हे सर्व मासे ह्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते। अगदी हलक्या हाताने, मासे तुटणार नाही ह्याची काळजी घेते आणि 1 ते 2 मिनिटं मंद आचेवर शिजू देणार आहे। एक ते 2 मिनिटानंतर मी ह्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे आणि आता इथे मासे पूर्णपणे शिजलेले आहेत, त्यामुळे अगदी हलक्या हाताने मी हे मासे मिक्स करून घेणार आहे। कारण मासे शिजलेले असल्यामुळे हे मासे तुटण्याची शक्यता असते, म्हणून अगदी हलक्या हाताने मिक्स करून घेते आणि पुन्हा 1 ते 2 मिनिटं झाकण न ठेवता हे सर्व मी शिजवून घेणार आहे। आणि आता शेवटी वरून कोथिंबीर घालते। पहिल्या पावसातील खाडीतील ताज्या माशांचा झणझणीत तिखट आणि आंबट रस्सा तयार झालेला आहे। गरमागरम भात किंवा भाकरीसोबत हा रस्सा खूपच असा भारी लागतो। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि पुढील रेसिपी तुम्हाला कोणती पाहायची आहे मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा, ती मी नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन। थँक्यू फॉर द वॉचिंग।